भाजपा की उत्तर मुंबई लोकसभा उम्मीदवार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल मागा थाने विधानसभा के विधायक प्रकाश सुर्वे के दहिसर पूर्व अशोक वन स्थित कार्यालय पर जाकर कार्यकर्ताओं से मुलाकात की। इस दौरान भारी संख्या में महिलाएं उपस्थित थी। ये ही नहीं, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल महिलाओं के बीच जाकर बातचीत की। साथ ही बुजुर्ग महिलाओं ने अपना हाथ उठाकर पीयूष गोयल को आशीर्वाद भी दिया। पीयूष गोयल ने कहा कि मागा थाने विधानसभा के केतकी पाड़ा की जनता को जो वन विभाग की समस्या है उसे जल्द ही दूर करने का आश्वासन दिया। राहुल गांधी द्वारा शक्ति से लड़ने वाले विवादास्पद बयान पर महिलाओं ने चुनाव में करारा जवाब देने की बात कही। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। महायुतीचा जो भी कॅन्डिडेट असेल त्याच्यासाठी जीव तोडून काम करायचं आणि जास्तीत जास्त मतांनी मोदी साहेबांना अबकी बार 400 पार एक खासदार महत्त्वाचा आहे आणि एक खासदाराला निवडून द्यायचं। एकीकडे महायुतीमध्ये आपला 3 पक्ष लढत आहेत, मात्र मनसेचे सुद्धा एंट्री होणार असं चर्चा सुरू आहे। राज ठाकरे आज अमित शहांना भेटले, आनंदाची गोष्ट आहे। त्यांच्याने आमचे विचार काम करण्याची पद्धत एकच आहे, त्यामुळे विचाराची एक विचार जुळतात। आनंदाची गोष्ट आणखीन आमच्या त्यामुळे आमच्या पक्षाला आणखीन महायुतीमध्ये आणखीन वाढच होणार आहे। 400 पारची घोषणा दिली आहे, त्यासाठी किती प्रयत्न करावा लागणार आहे? 400 पारची घोषणा दिल्यामुळे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांनासुद्धा बरोबर घेऊन चालणार आहोत। त्यामुळे आणि मोदी साहेबांनी एवढं प्रचंड काम केलेलं आहे, राम मंदिर बांधण्यापासून 370 कलम हटवण्यापासून जे बाळासाहेबांचे स्वप्न होते साकार करण्याचं काम केलं, महाराष्ट्रातून 45च्या पार होऊन जाणार। दादा काय सांगाल, आज पीयूष गोयल तुमच्या विधानसभेत आले होते, मी पीयूष गोयलांना मी 3 वेळा भेटलो आतापर्यंत, पण त्यांच्याकडचं ते बदलं त्यांचं हसरा चेहरा, काम करण्याची त्यांची पद्धत, एखादं काम असेल ते कशा पद्धतीने केलं पाहिजे त्यासाठी धडाधड कसे फोन लावले जातात ही त्या बघून मी प्रचंड प्रभावित झालो आहे आणि मला खात्री आहे की ते येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या विभागाला स्वर्ग बनवतील। नक्कीच प्रचाराचा नारा हा कधी फुटेल, काय शक्यता? आता ते आमची समन्वयक बैठक होईल, त्याच्यामध्ये तय होईल आणि त्यानंतर प्रचाराचा नारा। बाहेरच्या उमेदवार आता आजचा प्रचारच होता ना एक प्रकारचा, बाहेरच्या उमेदवार दिल्या म्हणून स्थानिक कार्यकर्त्यामध्ये नाराजगी अजिबात कुणामध्ये नाराजगी नाही। सर्व तुम्ही बघतात केवढं जल्लोष होता इथे लोकांमध्ये, केवढा उत्साह होता, त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं। उगाच आपलं तुम्ही काहीतरी बडबडून काही फायदा नाही।